नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाइन क्लासेस मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ x रेज टू a प्लस a रेज टू x प्लस a रेज टू a इंटू dx। ठीक आहे, तर ह्याच्या अगोदर सुद्धा एक प्रॉब्लेम अशा टाइपचा आपण सॉल्व केलेला आहे। आता बाकी या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करणार आहोत। तर अगोदरचा प्रॉब्लेम ज्यांना समजलाय त्यांना हे प्रॉब्लेम 100% समजते, तर ज्यांना नाही समजले तर या प्रॉब्लेम मधून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। ठीक आहे, मग असा जर प्रॉब्लेम आला असेल तर फर्स्ट स्टेप काय आहे आपली? फर्स्ट स्टेप आहे दिलेला प्रॉब्लेम i इक्वल्स टू लिहून घ्यायचा, i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट x रेज टू a प्लस a रेज टू x प्लस a रेज टू a इंटू dx। ठीक आहे, मग ह्या ठिकाणी आपल्याला प्लसचं साइन दिसतंय, ह्या ठिकाणी आपल्याला प्लसचं साइन दिसतंय। मग काय करायचं? इंटिग्रेशन सेपरेट करायचं। इंटिग्रेशन सेपरेट करा, मग काय करता येते आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ x रेज टू a इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ a रेज टू a इंटू dx। राइट, इंटिग्रेशन आपण सेपरेट करून घेतलं। आता आपल्याला जे काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत त्या इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याचा यूज करावा लागते। ठीक आहे, कोणकोणता फॉर्म्युला यूज होतो मला सांगा? इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n इंटू dx इक्वल्स टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c, हा एक फॉर्म्युला आहे। त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x हा सुद्धा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना आठवत असेल। इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x इंटू dx इक्वल्स टू a रेज टू x अपॉन लॉग a प्लस c। राइट, ठीक आहे, हा सेकंड फॉर्म्युला आहे। त्यानंतर कुठला फॉर्म्युला यूज होतो? थर्ड फॉर्म्युला या प्रॉब्लेम साठी यूज होतो इंटिग्रेशन ऑफ dx। इंटिग्रेशन ऑफ dx चा काय येते? इंटिग्रेशन x प्लस c। आता हे तिन्ही फॉर्म्युले ह्या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत। ठीक आहे, बरेच विद्यार्थी घाई मध्ये बघा इथं इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x इंटू dx चा हा फॉर्म्युला आहे a रेज टू x अपॉन लॉग a, पण घाई मध्ये आपण x रेज टू इथं a आहे, x रेज टू a आहे, उलट आहे। जेव्हा x रेज टू a आहे तेव्हा आपल्याला x रेज टू n चा फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि जेव्हा a रेज टू x आहे इंटिग्रेशन मध्ये तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आहे। हे लक्षात ठेवा, घाई मध्ये आपण a रेज टू x चा फॉर्म्युला यूज करतो आणि आपला प्रॉब्लेम रॉंग होऊन जातो। राइट, मग आपण आता हे फॉर्म्युले अप्लाय करू। फर्स्ट बघा, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n म्हणजे x रेज टू a आहे। ठीक आहे, पॉवर या ठिकाणी a आहे, नंबर दिलाय का? नाही दिलाय। ठीक आहे, जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं? प्लस 1 करायचं। ठीक आहे, तर जे तो फॉर्म्युला जर आपण ह्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर काय येईल रे? x रेज टू a प्लस 1 अपॉन a प्लस 1। राइट, कारण इथं x प्लस 1 जी काही पॉवर आहे ते तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचे आहे, n प्लस 1 प्लस c। राइट, हा फॉर्म्युला इथं अप्लाय केला होता आपण, प्लस इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x इंटू dx हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो। a ला a आहे, पॉवर ह्याची x ही पॉवर आहे, dx या ठिकाणी dx। ठीक आहे, मग याचा रिझल्ट काय आला? a रेज टू x अपॉन लॉग a। ठीक आहे, तर जशाच तसा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे। इथं नंबर वगैरे काही दिलेला आहे का? नाही। राइट, सेम जशाच तसं फॉर्म्युलाच आपल्याला यूज करायचा आहे। ठीक आहे, मग यूज करा। काय येते? a रेज टू x अपॉन लॉग a। राइट, प्लस इंटिग्रेशन ऑफ, आता a रेज टू a जर असेल तर ते कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो आपण। राइट, म्हणजे हे काय करायचं? a रेज टू a कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्यायचं इंटू dx। ठीक आहे, dx चा इंटिग्रेशन काय आहे? x प्लस c। मग नेक्स्ट लाईनला आपण जशाच तसं लिहून घेऊया, x रेज टू a प्लस 1 अपॉन a प्लस 1 प्लस a रेज टू x अपॉन लॉग a प्लस a रेज टू a इंटू dx चा इंटिग्रेशन काय आहे? x प्लस c। ठीक आहे, हे झालं तुमचं फायनल आन्सर। ठीक आहे, तर हा या प्रॉब्लेमचा हे फायनल आन्सर आहे। विद्यार्थी मित्रांनो, एकदम
सोपे आणि इझी लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत. फक्त तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युले लक्षात पाहिजे आणि ते फॉर्म्युले तुम्हाला अप्लाय करता यायला पाहिजे. राईट. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर सेकंड. इंटिग्रेशन ऑफ e रेज टू एक्स प्लस a रेज टू एक्स प्लस x रेज टू a प्लस a रेज टू a इंटू dx. आता फर्स्ट स्टेप काय? सगळ्यात फर्स्ट स्टेप दिलेला प्रॉब्लेम i इक्वल्स टू लिहून घ्यायचा. चला लिहून घेऊया मग. i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू x प्लस a रेज टू x प्लस x रेज टू a प्लस a रेज टू a इंटू dx. राईट. मग काय करायचं? सेकंड स्टेप, इंटिग्रेशन सेपरेट करा. कारण का सेपरेट करतो आपण? इथं प्लसचं साइन आहे. राईट. प्लसचं साइन असल्यामुळं डायरेक्ट सगळ्यांचं एकदाच आपल्याला इंटिग्रेशन घेता येते का? नाही घेता येत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? इंटिग्रेशन सेपरेट करावं लागेल. मग सेपरेट करूया. e रेज टू एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ a रेज टू एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x रेज टू a इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ a रेज टू a इंटू dx. इंटिग्रेशन सेपरेट केलं होतं आपण. मग आता आपल्याला गरज पडते फॉर्म्युल्यांची. ठीक आहे. इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यांची. आता एक एक फॉर्म्युला मी इथं साईडला लिहितो आणि हे सगळे फॉर्म्युले आपल्याला या प्रॉब्लेमसाठी अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे. इथं बघितल्यानंतर कोणता फॉर्म्युला यूज होतो? इंटिग्रेशन ऑफ e रेज टू एक्स इंटू dx. काय द्यायचं रिझल्ट? e रेज टू एक्स प्लस सी. कारण इंटिग्रेशन e रेज टू एक्स चं इंटिग्रेशन e रेज टू एक्सच असणार आहे. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला a रेज टू एक्स. इंटिग्रेशन ऑफ a रेज टू एक्स चा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे का नाही रे? राईट. ठीक आहे. a रेज टू एक्स इंटू dx इक्वल्स टू a रेज टू एक्स अपॉन लॉग a प्लस सी. राईट. हा झाला सेकंड फॉर्म्युला. याच्यासाठी आपल्याला अप्लाय करावं लागेल. आता इथं इंटिग्रेशन ऑफ x रेज टू a आहे. a रेज टू x असेल तर फॉर्म्युला आहे, पण x रेज टू a असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे का? नाही. ठीक आहे. मग याच्यासाठी कोणता फॉर्म्युला? x रेज टू n चा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n इंटू dx इक्वल्स टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. ठीक आहे. सी म्हणजे काय आहे? कॉन्स्टंट. राईट. आता फोर्थ फॉर्म्युला हे a रेज टू a म्हणजे ह्याला बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते ही कॉन्स्टंट टर्म आहे. जर समजा इंटिग्रेशन मध्ये जर कॉन्स्टंट आलं तर त्याला आपण बाहेर घेतो आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करत होतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 असते. राईट. पण इंटिग्रेशन मध्ये आपल्याला बाहेर घ्यावं लागेल आणि इंटिग्रेशन dx चा काय येते? x प्लस सी. फोर्थ फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे इंटिग्रेशन ऑफ dx इक्वल्स टू याचा रिझल्ट काय येतो? x प्लस सी. ठीक आहे. आता हे सगळे फॉर्म्युले आपल्याला ह्या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे. आता वन बाय वन सगळे फॉर्म्युले आपण अप्लाय करूया. इंटिग्रेशन ऑफ e रेज टू एक्स इंटू dx काय आहे? ऍज इट इज e रेज टू एक्स. ठीक आहे. e रेज टू एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ a रेज टू एक्स. डायरेक्ट ह्या ठिकाणी फॉर्म्युला आहे a रेज टू एक्स इंटू लॉग a. ठीक आहे. काही चेंजेस आहेत का? a ची वगैरे व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही. ऍज इट इज फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्याचा रिझल्ट आपल्याला ऍज इट इज वापरायचा आहे. काही त्याच्यामध्ये चेंज करायचे नाहीत. ठीक आहे. a रेज टू एक्स इंटू लॉग a. राईट. प्लस इंटिग्रेशन ऑफ x रेज टू a म्हणजे x रेज टू n चा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. जे काही पॉवर आहे त्याच्यामध्ये प्लस 1 करायचं आणि जे पॉवर मध्ये लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं आहे. राईट. मग x रेज टू a प्लस 1 अपॉन a प्लस 1. राईट. ह्याचा रिझल्ट आला. मग नेक्स्ट काय करायचं? a रेज टू a हे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलो. इंटिग्रेशन ऑफ dx चा रिझल्ट काय आहे? x प्लस सी. ठीक आहे. तर हे झालं तुमचं या प्रॉब्लेमचं आन्सर. जे काही आन्सर येते ते सुद्धा लास्टला i इक्वल्स टू लिहून घ्या आणि त्याला असं ब्रॅकेट करा. म्हणजे पेपर चेक करणाऱ्यांचं लक्ष डायरेक्ट तुमच्या आन्सर वरती जाते. आन्सर करेक्ट असेल तर तुम्हाला ते डायरेक्ट त्या प्रॉब्लेमचे फुल मार्क्स मिळून जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. काही हार्ड आहे का मला सांगा? ठीक आहे. प्रत्येक फक्त काय करायचं आहे?
फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर यूज करायचा आहे, संपलं. ठीक आहे, एवढंच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. राईट. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 6. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ x प्लस 1 होल स्क्वेअर इंटू dx. ठीक आहे, तर या प्रॉब्लेमला बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवते रे बाळांनो? आपण एक a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला बघितलेला आहे. राईट. मग ते आपल्याला तो फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. आता डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येते का? असा कोणता फॉर्म्युला आहे का याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येईल? ठीक आहे, नाही. त्याच्यामुळे आपल्याला याला एक फॉर्म्युला यूज करून कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? जसं आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला झालेला आहे a प्लस बी होल स्क्वेअर. याचा रिझल्ट काय आहे? a स्क्वेअर प्लस 2a इंटू बी प्लस बी स्क्वेअर. राईट. मग ह्या ठिकाणी x प्लस 1 स्क्वेअर, प्रॉब्लेम मध्ये आपल्या x प्लस 1 स्क्वेअर आहे. राईट. म्हणजे या ठिकाणी बघा a म्हणजे काय आहे? x आहे. राईट. आणि b म्हणजे काय आहे? 1 आहे. मग याला हे a आणि b च्या फॉर्म मध्ये जे आहे, तर आपल्याला जे क्वेश्चन दिले त्याच्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करूया. a स्क्वेअर म्हणजे काय? x स्क्वेअर. राईट. 2a आणि b. राईट. a म्हणजे किती आहे? x आहे. राईट. b म्हणजे किती आहे? 1 आहे. राईट. प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय? 1 स्क्वेअर. ठीक आहे, कन्वर्ट करून घेतलो. मग याला सॉल्व्ह करून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स 2x इंटू 1 किती येणार आहे रे? 2x येणार आहे. राईट. 1 चा स्क्वेअर काय येतो? 1च येतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे रिझल्ट मिळालं. ठीक आहे, मग याच्या ऐवजी आपण हे या ठिकाणी ठेवू शकतो. राईट. मग मी काय करतो? फर्स्ट स्टेप आपली दिलेला क्वेश्चन i इक्वल्स टू लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ x प्लस 1 होल स्क्वेअर इंटू dx. याच्या ऐवजी मी हे लिहू शकतो, कारण की आपण याला एक्सपांड केलेला आहे. राईट. इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इंटू dx. राईट. मग आता प्लसचं साइन आहे. प्लसचं साइन बघितल्यानंतर आपल्याला डायरेक्ट समजते सर इंटिग्रेशन सेपरेट करायचं आहे. मग करा पटापट सेपरेट. ठीक आहे, चला. इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. ठीक आहे, चला इंटिग्रेशन सेपरेट केलं. आता हे बघितल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज होतो? पुन्हा x रेस टू n चा फॉर्म्युला यूज होतो. ठीक आहे, बघा x रेस टू n चा फॉर्म्युला काय आहे? इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n इंटू dx इक्वल्स टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. ठीक आहे, हा फॉर्म्युला ह्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. राईट. मग वापरल्यानंतर बघा x रेस टू 2 आहे, म्हणजे या ठिकाणी n ची पॉवर किती आहे? 2 आहे. राईट. n म्हणजे किती आहे? 2 आहे. 2 प्लस 1 करावं लागेल फॉर्म्युल्याच्या रिझल्ट नुसार. राईट. मग हा फॉर्म्युला इथं वापरा. x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1, पण 2 असल्यामुळे इथं काय येते? x रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. राईट. प्लस आता हे 2 कॉन्स्टंट घ्या. 2 काय आहे? कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. राईट. आता ह्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx ह्या ठिकाणी काही नाही म्हणजे, ठीक है, काही नाही म्हणजे काय असेल रे बाळांनो? 1 असेल. जिसका कोई नहीं होता उसका कौन होता है? भगवान होता है. वैसे ही यहाँ पे x पे पावर कुछ भी नहीं है, उसका मतलब 1 वहां पे पावर रह सकती. ठीक है, 1 लिए तो कोई प्रॉब्लम नहीं होता. ठीक है, हमेशा यहाँ पे लिखे तो भी 1 रहता, नहीं लिखे तो भी 1 ही रहता. ठीक है, म्हणजे ह्या ठिकाणी 1 राहते. मग x रेस टू n चा फॉर्म्युला पुन्हा वापरायचा आपल्याला. राईट. x रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. राईट. प्लस 1 इंटू dx. आताच आपण जस्ट काय बघितलेलं आहे? इंटिग्रेशन ऑफ dx चा फॉर्म्युला बघितलेला आहे x प्लस c. राईट. x प्लस c म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx काय येते? x प्लस c येते. ठीक आहे, मग याला सॉल्व्ह करून घ्या. x रेस टू, मला सांगा 2 प्लस 1 किती येईल रे? x रेस टू 3 अपॉन 3 प्लस
2 इंटू एक्स 1 प्लस 1 काय येईल स्क्वेअर अपॉन 1 प्लस 1 2 प्लस एक्स प्लस सी. ठीक आहे. मला सांगा ह्या ठिकाणी बघा की 2 2 काय होऊन जाईल कॅन्सल होईल. ठीक आहे. मग काय रिझल्ट येईल आपला हा एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सी. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. फायनल आन्सर सुद्धा कशाच्या इक्विव्हॅलेंट लिहायचं आयच्या इक्विव्हॅलेंट लिहायचं. ठीक आहे. तर हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर 6. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं एकदम अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला फक्त फॉर्म्युले कसे यूज करायचं हे समजायला पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम बघितल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात आला असेल कोणता फॉर्म्युला यूज करायचं. सांगा बरं पटापट कोण सांगते. ठीक आहे. हा चला एक्स मायनस 1 होल स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला कोणता आहे ए मायनस बी होल स्क्वेअर. राईट. काय फॉर्म्युला आहे रे बाळांनो याचा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे आणि बेसिक आपल्याला 10th मध्ये सुद्धा बऱ्याच वेळ झालेला आहे, M1 मध्ये सुद्धा झालेला आहे. राईट. हा मग हेच आपण ह्या ठिकाणी लिहून घेऊया आणि याला एक्सपांड करूया. तुमचा प्रश्न असेल सर तुम्ही याला डायरेक्ट इंटिग्रेशन का घेत नाही. ठीक आहे. एक्स चा इंटिग्रेशन -1 चा इंटिग्रेशन असं का घेत नाही. ठीक आहे. डायरेक्ट घेता येते का कारण होल स्क्वेअर असल्यामुळं डायरेक्ट आपल्याला घेता येत नाही म्हणून त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागते. ठीक आहे. हा मग लिहून घेऊया आपण इथं एक्स मायनस 1 स्क्वेअर इक्वल्स टू हा तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता ए म्हणजे किती आहे रे बाळांनो एक्स आहे. राईट. आणि बी म्हणजे किती आहे 1 आहे. राईट. एक्स म्हणजे ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे 1. मग ए स्क्वेअर म्हणजे काय होईल इथे एक्स स्क्वेअर होईल. राईट. एक्स स्क्वेअर मायनस 2ab. ठीक आहे. हा ए आणि हा बी. ए काय आहे एक्स आहे. राईट. आणि बी काय आहे 1 आहे. ठीक आहे. प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे हा 1 चा स्क्वेअर. ठीक आहे. याला कन्वर्ट करून घेतलो मग याला सॉल्व्ह करून घ्या. एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स 2x 2x इंटू 1 2xच येईल प्लस 1 चा स्क्वेअर काय येईल 1 येईल. हा रिझल्ट मिळाला. मग हा रिझल्ट मी ह्या ठिकाणी ठेवू शकतो. हा आपली पहिली स्टेप काय आहे जे काही क्वेश्चन दिलेलं आहे ते कशाच्या इक्विव्हॅलेंट लिहायचं आहे आयच्या इक्विव्हॅलेंट लिहायचं आहे. राईट. म्हणून इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस 1 स्क्वेअर इंटू dx. ठीक आहे. याचा रिझल्ट आपल्याला काय मिळाला हे मी ह्या ठिकाणी डायरेक्ट लिहू शकतो. राईट. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इंटू dx. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजे काय करायचं रे बाळांनो इंटिग्रेशन सेपरेट करायचं सर. राईट. व्हेरी गुड. ठीक आहे. मग इंटिग्रेशन सेपरेट करूया. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. ठीक आहे. मग पुन्हा कोणता फॉर्म्युला इथं वापरायचा एक्स रेस टू n चा. इथं सुद्धा हे एक्स ची पॉवर काही नाही म्हणजे काय असेल 1 असेल आणि dx चा फॉर्म्युला 2 फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. फर्स्ट फॉर्म्युला कोणता लागणार आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n इंटू dx इक्वल्स टू एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. राईट. आणि दुसरा फॉर्म्युला कोणता इंटिग्रेशन ऑफ dx इक्वल्स टू x प्लस c. ठीक आहे. हा कुठला आहे सेकंड फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी फॉर्म्युले हे अप्लाय करूया. x रेस टू 2 आहे म्हणजे n ची पॉवर किती आहे 2 आहे 2 प्लस 1 करावं लागेल म्हणजेच x रेस टू n च्या ऐवजी n च्या ऐवजी काय घ्यायचं रे 2 घ्यायचं. x रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. ठीक आहे. हा फॉर्म्युला मी इथं अप्लाय केलो म्हणजे मला रिझल्ट काय मिळालं हे रिझल्ट मिळालं. मायनस हे मायनस साइन जशाच तसं हे 2 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट जर टर्म आली तर इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो आपण. ठीक आहे. इंटू एक्स इंटू dx. एक्स इंटू dx पॉवर ह्याची काही नाही म्हणजे या ठिकाणी काय असेल 1 असेल. मग हा जर फॉर्म्युला मी पुन्हा इथं अप्लाय केलो यांची पॉवर किती आहे 1 आहे
म्हणजे इंटिग्रेशन x रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 हे प्लस साइन जशास तसं इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx म्हणजे काय रे x प्लस सी. ठीक आहे x प्लस सी. तर हा झाला तुमचा रिझल्ट राईट. मी आता नेक्स्ट याला सॉल्व करून घ्या. x रेज टू 2 प्लस 1 म्हणजे काय x रेज टू 2 प्लस 1 किती होते 3 अपॉन 2 प्लस 1 3 राईट प्लस 2 इंटू ठीक आहे त्या ठिकाणी मायनस साइन जे आहे ते मायनस इथलं मायनस साइन 2 इंटू एक्स रेज टू 2 अपॉन 2 प्लस एक्स प्लस सी. ठीक आहे मग हे 2 2 काय होऊन जाईल रे कॅन्सल होऊन जाईल. मग रिमेनिंग टर्म काय राहील एक्स क्यूब अपॉन 3 प्लस मायनस राईट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सी. ठीक आहे जे काही फायनल आन्सर मिळालेला आहे तुम्हाला हे आय इक्वल्स टू लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे तर हे अशाच मेथडनं M2 असा काही इतका हार्ड सब्जेक्ट नाही. ठीक आहे असं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करत गेलात तर तुम्हाला एकतर प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे समजते आणि कुठला फॉर्म्युला त्या प्रॉब्लेम साठी अप्लाय करायचा हे पण समजते. ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते अतिशय महत्त्वाचे आपल्या M2 चे प्रॉब्लेम्स. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मॅक्झिमम मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासच्या ऍपची लिंक दिलेली आहे. मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासची ऍप दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते ऍप डाउनलोड करून घ्या. फर्स्ट इयरचे जे काही तुमची ब्रँच आहे त्याच्यात वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. जसं आपला M2 तुमच्या सर्व ब्रँचला आहे. ठीक आहे PIC आहे त्यानंतर BEL इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यानंतर EEE आहे. तुमची ब्रँच कोणती आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये कोर्स बघून घ्या. नंबर ऑफ कोर्सेस अवेलेबल आहेत आणि काही त्याचे डेमो लेक्चर सुद्धा फ्री आहेत. तुम्हाला व्यवस्थित तुम्ही ते ऍप डाउनलोड करून त्याच्यामध्ये जे डेमो व्हिडिओ आहेत ते बघा. तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तरच तुम्ही कोर्स परचेस करा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यानंतर टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ते दोन्ही ग्रुप सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्या. पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला आपल्या ह्या YouTube चॅनल वरती मिळत जातील. विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.